थोड़ा सा कार्यालय जे आहे ते दलाल मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडली होती आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तर आरटीओच्या कार्यालयामध्ये देखील माझ्याकडे लेखी त्यांनी दिलेलं आहे की पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाहीत, लाच घेतल्याशिवाय, आणि नावानिशी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी आरटीओ कमिशनरशी संपर्क केला आणि ताबडतोब त्यांनी या ठिकाणी अचानक व्हिजिट द्यावी आणि या संबंधातली एक बैठक घेऊन लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली. पुढच्या आठवड्यातच ते या ठिकाणी येऊन आपल्याला या संबंधातली बैठक घेऊन, खरं म्हणजे ही ऑफिसेस जी आहे ती ऑनलाईन पाहिजेत, फेसलेस पाहिजेत. लोकांकडनं पैसे घ्यायची वेळच येता कामा नये. कागदाची पूर्तता सगळी झाली की त्याला कागद मिळाला पाहिजे. इथे 2-2 महिने, 4-4 महिने, 5-5 महिने रखडपट्टी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे साफसफाई करायला लागेल. आणि नाहीतर मग वेळ पडली तर अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला, पण आता हे उद्योग करत बसायचे काम नाही. अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारची जी भ्रष्टाचारी लाचखोर अधिकारी आहेत किंवा लाचखोर कर्मचारी आहेत त्यांना धडा शिकवायला लागेल. बाकी पडघ्यामधलं देखील फार महत्त्वाचं